नमस्कार खवय्ये मंडळी. घरात भाजीला काहीच नाहीये, पण काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खायची इच्छा आहे. अहो, ही आमची खानदेश स्पेशल पाटवडी आमटी करून बघा की. इथे मी कांदा, खोबरं, खसखस, लाल मिरच्या छान खरपूस भाजून घेतले आहे. हे सर्व जिन्नस मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये तेल तापल्यावर हा सर्व मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटल्यावर हळद, धणे पावडर आणि खास खानदेशी मसाला घालून परतून घ्यायचा आहे. 1 चमचा मसाला पातोडींसाठी काढून ठेवलेला आहे. पातोडी करण्यासाठी मसाला घालून त्यात पाणी घातलं आहे. मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे. छान उकळी आल्यावर आपण त्यात बेसन पीठ घालूया. बेसन पीठ घालताना असं थोडं थोडं घालून चमच्याने सतत हलवत ठेवायचं आहे, त्यामुळे गुठळी होणार नाही. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यावर झाकण ठेवून एक वाफ घेतली. ताटाला तेल लावून पाटवडी थापून घेतली. गार झाल्यावर हव्या तशा आपण वड्या कापून घेतल्या. बघा किती सोप्या आहेत आमच्या खानदेश स्पेशल पाटवडी रस्सा भाजी. मंडळी, माझ्या चॅनलवर मी पारंपरिक रेसिपीसोबत नवीन नवीन रेसिपीही दाखवत असते. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही भाजी तुम्ही भाकरी भातासोबत गरमागरम सर्व करू शकता. पुन्हा भेटूया. बाय.